गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध। नवी मुंबईत ड्रग्स रॅकेटचा मोठा पर्दाफाश। हायड्रो गांजा थेट विदेशातून आणि धक्कादायक म्हणजे यामध्ये काही पोलीसही सहभागी असल्याचं उघड झालं आहे। नमस्कार, मी मीनाक्षी घोडके, गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते। नवी मुंबईत साध्या गांजाबरोबर आता हायड्रो गांजा मोठ्या प्रमाणावर तस्करी होऊ लागला आहे। गुन्हे शाखेने नेरूळमध्ये मोठी कारवाई करत परदेशातून आणलेल्या हायड्रो गांजा जप्त केला। या कारवाईत विमानतळ आणि टपाल विभागातील काही अधिकारी तसेच पोलिसांचाही संगनमत असल्याचे उघड झाले आहे। इतकंच नव्हे तर आरोपी पोलिसांना अटक करून जेलमध्ये धाडण्यात आलं आहे। या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। पण हायड्रो गांजा नक्की आहे तरी काय? साधारण शेतात लपून लागवड होणाऱ्या गांजापेक्षा बंदिस्त घरात किंवा नियंत्रित वातावरणात घेतलेले पीक म्हणजे हायड्रो गांजा। याची लागवड पोलिसांना शोधणं अवघड असल्याने याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। हायड्रो गांजांचा वापर विशेषतः गुन्हेगार, मजूर, रिक्षा चालक आणि तरुणांमध्ये झपाट्याने वाढताना दिसतोय। नशेत गुन्हेगारी, चोरी, घरफोडी, लूटमारीसारखे प्रकार करत असून नागरिकांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे। परंतु यावेळी तस्करांना आश्रय देणाऱ्या पोलिसांवरही कारवाई झाल्याने शहरातील अनेक तस्कर भूमिगत झाले आहेत। ड्रग्ज मुक्त समाज हा प्रत्येकाचा हक्क आहे, मात्र हायड्रो गांजाची नशा व्यसनाधीनांसाठी धोकादायक ठरत असून पुनर्व्यसन केंद्रात प्रयत्न होऊनही हे व्यसन सोडणं कठीण ठरत आहे। म्हणूनच नागरिकांनी सावध राहणं आणि या नशेपासून दूर राहणं हाच खरी सुरक्षतेचा मार्ग आहे। कॅमेरा मागे आणि कॅमेऱ्यासमोर मी मीनाक्षी घोडके, गुन्हे शोध न्यूज नेटवर्कसाठी।